Scheduling means switching off task. One task is halted and second task is executed. Again, second task halted, maybe some reason, then third task will be resumed or executed. So that is nothing but scheduling. Okay. So there are some scheduling algorithm by using which the RTOS generally switches the task. Context switching, that is nothing but the scheduling. So timing properties of some tasks are there, according to which the scheduling is done. So first timing property is release time. So release time defines that time at which the task is ready for execution. The time when tasks become ready for execution, that is nothing but the release time. Then second is deadline. Deadline is the time which is defined by the RTOS, by which the execution of task should be completed strictly after the releasing. म्हणजे टास्क रिलीज झाली, ठीक आहे, ते आता एक्झिक्यूट नाही होते, पण ती एवढ्या पिरियडच्या आत एक्झिक्यूट झालीच पाहिजे. म्हणजे सपोज एखाद्या टास्कचा टाइम पिरियड आहे, डेडलाईन आहे 5 मिनिट्स, तिला कम्प्लीट होण्यासाठी वेळ लागतो सपोज 30 सेकंड्स, कम्प्लीट होण्यासाठी वेळ लागतो 30 सेकंड्स, आणि तिचा डेडलाईन आहे 5 मिनिट्स, म्हणजे रिलीज झाल्यापासून 5 मिनिटाच्या ती एक्झिक्यूट झालीच पाहिजे. मग ती पहिल्या 30 सेकंदात हो, नंतरच्या 30 सेकंदात हो, किंवा शेवटच्या 30 सेकंदात हो, पण 5 मिनिटच्या आत ही टास्क कंप्लीट झालीच पाहिजे. सो दॅट इज नथिंग बट डेडलाईन. देन नेक्स्ट इज मिनिमम डिले. Minimum delay defines the minimum time elapses between execution of task is started and task is released. Means task is released but it is not executed yet, किंवा ती execution ला start झाली नाही. So minimum time elapse between execution of task is started and the task is released. टास्क इज रिलीज बट इट इज नॉट स्टार्टेड येट. म्हणजे स्टार्ट होण्याच्या आत तेवढा वेळ जातोच कुठल्याही टास्कला. म्हणजे टास्क आता रिलीज झाली, एक 10 सेकंड, 10 मिली सेकंड, 100 मिली सेकंड, 100 मायक्रो सेकंड, एवढा पिरियड जर टास्कला एक सुरू होण्यासाठी लागतच असेल मिनिमम, सो दॅट इज मिनिमम डिले. म्हणजे एक्झिक्युशन स्टार्ट होण्याच्या आधी जो मिनिमम डिले प्रोव्हाइड करावा लागतो किंवा मिनिमम डिले हा पडतोच, दॅट इज युअर मिनिमम डिले. Then next is maximum delay. The maximum allowed time that elapses between execution of task is started and task is released. म्हणजे टास्क रिलीज झाली पण एक्झिक्युशन स्टार्ट झालं नाही, तर तो जो डिले जातो तो मॅक्सिमम अलाउएबल डिले. अलाउएबल म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त डिले अलाउ होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, परत एक्झाम्पल घेऊ की एक टास्क 5 मिनिट मध्ये डेडलाईन मध्ये कव्हर करायची, तिला एक्झिक्युशनला 30 सेकंद लागतात, बरोबर. 30 सेकंड जर एक्झिक्युशनला लागत असतील आणि टास्क पूर्ण होण्यासाठी 30 सेकंड लागतात आणि ती डेडलाईन आहे 5 सेकंडची, तर मिनिमम डिले काहीतरी ठराविक असू शकतो, 10 मिली सेकंड, 10 सेकंड, व्हॉट एव्हर. पण टास्कला जर पूर्ण होण्यासाठी 30 सेकंद लागतात, तर ती कुठल्याही परिस्थितीत 4 मिनिट 30 सेकंडला टास्क ही एक्झिक्युशनला सुरुवात झालीच पाहिजे, कारण की तिला एक्झिक्यूट होण्यासाठी 30 सेकंद लागणार आहे, तरच ती 5 मिनिटाच्या डेडलाईन मध्ये कम्प्लीट होईल ना टास्क. ओके, सो मॅक्सिमम डिले इज मॅक्सिमम अलाउड टाइम दॅट इलॅप्स बिटवीन एक्झिक्युशन ऑफ टास्क इज स्टार्टेड अँड टास्क इज रिलीज. टास्क रिलीज झाल्यापासून टास्क चालू होईपर्यंत जो मॅक्सिमम अलाउएबल डिले अलाउ करू शकतो आपण तेवढा, दॅट इज नथिंग बट मॅक्सिमम डिले. देन नेक्स्ट इज
worst case execution time. It defines maximum time taken to complete the task after the task is released. Suppose एखाद्या टास्कला कंप्लीट होण्यासाठी जनरली 30 सेकंद लागतात. परत प्रिव्हियस एक्झाम्पलच घेऊ आपण. तेच एक्झाम्पल काय एक्सप्लेन करतोय ते लक्षात राहावं म्हणून. सपोज 30 सेकंदचा टाइम लागतो एक टास्क एक्झिक्यूट करण्यासाठी. तर टास्क एक्झिक्यूट करण्यासाठी जर 30 सेकंदचा वेळ लागत असेल तर टास्क जनरली 30 सेकंद घेते. पण जर त्याच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल नसेल तर ते 30 सेकंदचा टाइम हा 3 मिनिट पर्यंत जाऊ शकतो एक्झिक्युशनला. सो वर्स्ट केस एक्झिक्युशन टाइम मीन्स the maximum time taken to complete the task after the task is released. म्हणजे रिसोर्सेस अवेलेबल जर झाले नाही किंवा लेट अवेलेबल झाले तर जास्तीत जास्त म्हणजे वर्स्ट केस सिच्युएशन मध्ये टास्क एक्झिक्यूट एवढ्या टाइम मध्ये होऊ शकते. दॅट इज नथिंग बट वर्स्ट केस एक्झिक्युशन टाइम. रन टाइम ऑब्वियसली टाइम टेकन टू कम्प्लीट द टास्क विदाउट इंटरप्शन. विदाउट इंटरप्शन टास्कला कम्प्लीट होण्यासाठी एवढा वेळ लागतो. Next is priority. Priority means relative emergency of the task. 5 टास्क आहे यातली कुठली टास्क जास्त महत्वाची तिची प्रायोरिटी हाय आणि कुठली टास्क सगळ्यात कमी महत्वाची आहे तिची प्रायोरिटी सगळ्यात कमी. तर प्रत्येक टास्क ही रिलेटिव्ह इमर्जन्सी मेन्शन केलेली असते प्रत्येक टास्कला. ठीक आहे. सो दॅट इज नथिंग बट द प्रायोरिटी. सो दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ इच टास्क. म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्या शेड्युलिंग अल्गोरिदमला महत्वाच्या असतात. हे जे आता इथे आपण मेन्शन करतोय. कुठलाही शेड्युलिंग अल्गोरिदम डिफाईन करताना किंवा यूज करण्याच्या आधी ज्या टास्क तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये लिहिणार आहात तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या प्रॉपर्टीज टास्कच्या माहित असणं गरजेचं आहे. ओके. इज इट क्लिअर? हो सर. Okay. Now we'll see the different scheduling algorithms. The basic scheduling algorithm used is cooperative scheduling. Next is round robin scheduling. Earliest deadline first. We'll going to see brief later on. Rate monotonic, fixed priority, preemptive. In previous lecture we have seen non-preemptive and preemptive. Non-preemptive means ते एकानंतर एक टास्क सिक्वेन्शियली एक्झिक्यूट होते आणि प्रिएम्प्टिव्ह मीन्स जी जास्त इमर्जन्सीची आहे ती पहिले एक्झिक्यूट होणार. त्याला म्हणतो आपण प्रिएम्प्टिव्ह. अँड द लास्ट इज cooperative, round robin, earliest deadline first. Rate monotonic, fixed priority. So these 4 scheduling algorithms are there, generally used in RTOS. So we'll see one by one. So first one is cooperative scheduling. So cooperative scheduling, all the tasks are equal priority. सगळ्या टास्क या इक्वल प्रायोरिटीच्या असतात. फॉर एक्झाम्पल जे आपण म्हणतो की
ऑल टास्क आर हॅव्हिंग सेम प्रायोरिटी, सो ऑब्व्हियसली एक्झिक्युशन टाइम हा प्रत्येकाला सारखा असणार, किंवा टास्क 1 एक्झिक्यूट झाली की टास्क 2 एक्झिक्यूट झाली की टास्क 3 एक्झिक्यूट झाली की टास्क 4 एक्झिक्यूट झाली की टास्क 5. लाईकवाईज 5 टास्क आर देअर. परत 5 पूर्ण झाल्या की पुन्हा पहिल्यापासून स्टार्ट होणार. सो टास्क 1, टास्क 2, टास्क 3, टास्क 4, टास्क 5. अगेन टास्क 1, टास्क 2, टास्क 3, टास्क 4, टास्क 5. कॉपरेटिव्ह म्हणजे जसं आपण म्हणतो की म्युच्युअली मिळून ठरवणार, कॉपरेटिव्ह एकमेकांच्या कॉपरेशन मध्ये चालणार, म्युच्युअली मिळून ठरवणार की ही टास्क एक्झिक्यूट झाली, आता पुढे कोण. जसं की लाईन मध्ये कोणीतरी उभे आहे, बरोबर, एकाचा टर्न घेऊन झाला, जसं आपण सपोज तुम्ही किराणा दुकानात गेले, 8 जण गर्दी करून उभे, एका जणाचं मटेरियल घेऊन झालं, तर मग जनरली लोक एकमेकांकडे बघतात आणि म्युच्युअली अंडरस्टँड करतात की आता ठीक आहे, आता तुमची रिक्वायरमेंट द्या, बरोबर. सो दॅट इज कॉपरेटिव्ह शेड्युलिंग. Cooperative means when scheduler schedules a task for execution, then task gain the control of processor and runs until it completes or reaches for rescheduling. So during scheduling, a task cannot be blocked or wait for any event or resources needed or pause or allow another task to gain the processor control. Suppose task 1 is executed and task 3 suppose wants to execute. So task 1 will not be halted. It will get completed. But task 3 emergency असो किंवा नसो, किंवा interrupt असो किंवा नसो, task will get completed. Okay, so task 1 will get completed. Then next time, if task 1 is completed and task 2 is suppose not in, task 2 is not in run condition, so task 3 is in running condition or ready condition, then task 3 will get executed. म्हणजे म्युच्युअली ठरवलं जाईल की टास्क 1 नंतर टास्क 3 किंवा टास्क 3 नंतर टास्क 2, टास्क 2 नंतर टास्क 5. सो लाईकवाईज all the tasks are executed one after the other, but no task is halted during the operation. Generally, the RTOS using cooperative scheduling is normally small but fast. Okay, and it must take care of one task, doesn't star or more another task. मीन्स एक टास्क जर अटकली, टास्क 3 एक्झिक्यूट होते, त्याच्यानंतर टास्क 2 एक्झिक्यूट होणार आहे, समजा टास्क 3 जर अटकली म्हणजे तिला काही प्रॉब्लेम आला, हॉल्ट झाली, तर तिथून पुढे टास्क जात नाही, तिथून पुढे टास्क जात नाही. त्यामुळे टास्क 3 जर पूर्ण झाली नाही तर पुढची टास्क एक्झिक्यूटच होणार नाही. मग आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की मशीन हँग झालं, बघा, मशीन हँग झालं. सो व्हाय दिस हॅपन्स? दिस हॅपन्स बिकॉज दिस इज अ कॉपरेटिव्ह शेड्युलिंग. पूर्ण टास्क झाल्याशिवाय प्रोसेसरचा कंट्रोल दुसऱ्या टास्कला जात नाही. ओके, दॅट्स वाय cooperative scheduling is not used in hard real-time requirements as it is difficult to meet the deadlines. म्हणजे ठराविक वेळेच्या आत टास्क 5 जर एक्झिक्यूट होण्यासाठी जर काही डेडलाईन दिलेली असेल तर टास्क 1 पूर्ण व्हायला, सपोज बघा टास्क 5 ची डेडलाईन आहे 2 मिनिटची, पण पहिले एक्झिक्यूट होणारे टास्क 1 आणि टास्क 1 लाच पूर्ण होण्यासाठी जर 3 मिनिट लागणार असतील तर टास्क 5 ची डेडलाईन पूर्णच होणार नाही, बरोबर की नाही? कारण की टास्क 1 एक्झिक्यूट होईल, त्यानंतर जर समजा वाटलं तर टास्क 5 एक्झिक्यूट होईल, पण टास्क 5 ची डेडलाईन आहे 2 मिनिट्सची आणि टास्क 1 एक्झिक्यूट होण्यासाठीच जर 3 मिनिट लागणार असेल तर 2 मिनिटच्या टास्क 5 कम्प्लीट होऊच शकणार नाही. सो डेडलाईन्स आर नॉट मीटेड. Hence, generally, cooperative scheduling is not used for hard real-time systems. Hard real-time system मध्ये यूज होत नाही. मोस्ट ऑफ केस मध्ये सॉफ्ट रिअल टाइम सिस्टीम मध्येच यूज होते. Next is round robin scheduling. So in round robin scheduling, the processor time is divided into equal parts called as time slice and provides it to all the requesting tasks until the task has completed. 5 tasks are there, task 1 to task 5. Each task is divided in some time period. हे बघा, टाइम टास्क 1 ला सपोज लागणार आहे 1 मिनिट, टास्क 2 ला लागणार आहे सपोज 4 मिनिट,
टास्क 3 ला लागणार आहे सपोज 2 मिनिट, असं काही प्रत्येक टास्कला डेडलाईन आहे किंवा एक्झिक्युशन टाइम आहे किंवा रन टाइम आहे. तर प्रत्येक टास्क ही 10-10 सेकंड मध्ये डिवाइड होईल. मग पहिल्या 10 सेकंडसाठी टास्क 1 एक्झिक्यूट होईल, दुसऱ्या 10 सेकंडसाठी टास्क 2 एक्झिक्यूट होईल, तिसऱ्या 10 सेकंडसाठी टास्क 3 एक्झिक्यूट होईल, चौथ्या 10 सेकंडसाठी टास्क 3 एक्झिक्यूट होईल, 4, 5 झाली की पुढच्या म्हणजे 6वा जो 10 सेकंडचा पिरियड असेल, 6th 10 सेकंडचा पिरियड जो असेल, त्याला पुन्हा टास्क 1 एक्झिक्यूट होईल, पुन्हा टास्क 2, पुन्हा टास्क 3, पुन्हा टास्क 4. आणि यामध्ये प्रत्येक टास्कला वेळ वेगळा लागतो. मग ज्या टास्क कम्प्लीट होतात त्या परत एक्झिक्यूट नाही होत. म्हणजे सपोज की 4 टर्न झाल्यानंतर टास्क 3 कम्प्लीट झाली, 4 टर्न्स नंतर टास्क 3 कम्प्लीट झाली, मग पुढच्या इटरेशनला टास्क 1 एक्झिक्यूट होईल, 2 एक्झिक्यूट होईल, 2 नंतर डायरेक्ट 4 एक्झिक्यूट होईल, कारण की टास्क 3 ऑलरेडी कम्प्लीट झाली आहे, मग तिला वेळ देण्यात अर्थ नाही. सो ऑब्व्हियसली राऊंड रॉबिन शेड्युलिंग इज मच बेटर दॅन कोऑपरेटिव्ह शेड्युलिंग. त्याच्यामध्ये जिची डेडलाईन कमी आहे ती लवकर पूर्ण होऊन जाते. जो प्रॉब्लेम कोऑपरेटिव्ह शेड्युलिंगचा होता, जिची डेडलाईन कमी आहे तिची टास्क लवकर कंप्लीट होते. So in round robin scheduling, tasks are dispatched to first in first out pool consist of ready to run task awaiting for the processor. जेवढ्या रेडी टू रन टास्क आहेत त्या सगळ्या एका क्यू मध्ये टाकल्या जातात, बरोबर. क्यू पाईप मध्ये जो सगळ्यात पहिले जाईल त्याला पहिले 10 सेकंड मिळेल, जो 2 नंबरला जाईल त्याला दुसरे 10 सेकंड मिळेल, जो 3 नंबर जाईल त्याला पुन्हा पुढचे 10 सेकंड मिळेल. लाईकवाईज ऑल द टास्क आर एक्झिक्युटेड वन बाय वन सिक्वेन्शियल मॅनर मध्ये, पण ठराविक पिरियड पुरताच. 10 सेकंड मी एक्झाम्पल सांगितलं, तो टाइम मायक्रो सेकंड मध्ये असू शकतो, मिली सेकंड मध्ये असू शकतो किंवा सेकंड्स मध्ये पण असू शकतो. ठीक आहे. सो इफ टास्क डज नॉट गेट कम्प्लिटेड बिफोर द प्रोसेसर टाइम, तो जो काही स्लाइस, छोटासा स्लाइस किंवा टाइम पिरियड आपण जो दिलेला आहे त्याच्या आज जर टास्क कम्प्लीट झाली नाही तर प्रोसेसर काय करतो, त्या टास्कला बाजूला करतो आणि पुढच्या तेवढ्या टाइम पिरियड साठी दुसरी टास्क एक्झिक्यूट करायला सुरुवात करतो. त्यामुळे काय होतं, या टाइम शेअरिंग एन्व्हायरमेंटमुळे काय होतं की सिस्टीम ही गॅरंटेड प्रत्येक टास्कला काहीतरी वेळ देते आणि त्याच्यामुळे प्रत्येक टास्क ही पॅरलली एक्झिक्यूट होत असते. द प्रिएम्पशन ओव्हरहेड शुड बी केप्ट लो बाय युजिंग द एफिशियंट कॉन्टेक्स्ट स्विचिंग मेकॅनिझम अँड बाय प्रोव्हाइडिंग सफिशियंट मेमरी फॉर द टास्क टू रिसाइड इन द main storage. So what is the main problem with this round robin technique? The main problem is the length of the time slice. की किती वेळचा स्लाइस घ्यायचा, जो काही टाइम पिरियड आहे प्रत्येक टास्क जी ठराविक टाइम पिरियड साठी एक्झिक्यूट होते तिचा वेळ किती घ्यायचा. So context switching needs some amount of time for switching from one task to the another task. म्हणजे सपोज जर 10 सेकंडची टास्क आहे तर ऍटलीस्ट 1 सेकंड हा एका टास्क पासून दुसऱ्या टास्कला जायला, दुसऱ्या टास्क पासून तिसऱ्या टास्कला जायला 1-1 सेकंड, त्याच्यामुळे तो 1-1 सेकंड वाढला की ऑब्व्हियसली ज्यावेळेस 10 इटरेशन होतील तेवढ्या पिरियड मध्ये एक टाइम स्लाइस वाया जातो, बरोबर. सो दिस इज वन डिसएडव्हान्टेज. लेंथ किती ठेवायची स्लाइसची, टाइम पिरियडची, ती एक इश्यू, आणि सम अमाऊंट ऑफ टाइम इज रिक्वायर्ड फॉर कॉन्टेक्स्ट स्विचिंग. कॉन्टेक्स्ट स्विचिंग साठी थोडासा वेळ लागतो, तोच वेळ एखाद्या टास्कला कम्प्लीट करण्यासाठी पण लागू शकतो तेवढा वेळ, जर नंबर ऑफ इटरेशन जास्त असले तर. सो दिस इश्यू ऑफ राउंड रॉबिन शेड्यूलिंग कॅन also be eliminated using the third type of scheduling algorithm, and that third type of scheduling algorithm is earliest deadline first scheduling. So earliest deadline first scheduling means what? 5 टास्क आहे out of the 5 task, the task which is having shortest deadline. बघा आपण जे इथे डेडलाईन म्हणून इथे म्हटलं होतं, सेकंड पॉइंट प्रॉपर्टी टास्कची, the one which is having shortest deadline is executed first completely. 5 टास्क आहे, टास्क नंबर 3 जर एकाच मिनिटाची आणि बाकीचे सगळे 2, 3, 4, 5, 10 मिनिटाचे टास्क आहे,
तर टास्क 3 ही रेडी झाल्या पहिले एक्झिक्यूट होईल, कारण की तिची डेडलाईन कमी आहे. तिची डेडलाईन कम्प्लीट झाली का ती टास्क कम्प्लीट होते आणि बाजूला जाते. बरोबर. सो दिस इज द थिंग. So earliest deadline first is a dynamic priority scheduling algorithm which takes place in priority queue. प्रायोरिटी सगळ्यात जास्त कोणाची, ज्याचा डेडलाईन सगळ्यात कमी. ही प्रायोरिटी बेस्ड आहे. प्रायोरिटी म्हणजे प्रत्येक टास्कला काही प्रायोरिटी दिलेली असेल, पण ती प्रायोरिटी कशावर डिपेंड असते, तर ती प्रायोरिटी डिपेंड असते टास्कच्या डेडलाईनवर. सो इफ फाउंड, so whenever a task finishes its execution, the queue searches the task which is having the lowest deadline. Suppose टास्क 3 ला 2 मिनिट लागतात, ती कंप्लीट झाली. मग ती कंप्लीट झाल्यानंतर जेवढ्या पण टास्क ह्या रेडी कंडिशन मध्ये, रेडी म्हणजे काय, ज्या आता एक्झिक्यूट होऊ शकतात, तर त्या सगळ्या टास्क पैकी सपोज 10 टास्क रेडी आहे. मग त्या 10 टास्क पैकी जी टास्क सगळ्यात कमी वेळची आहे, जिची डेडलाईन सगळ्यात कमी आहे, तिला एक्झिक्यूट करायला सुरुवात करतो. मग पुन्हा दुसरी टास्क कंप्लीट झाली की परत उरलेल्या टास्क पैकी जिला सगळ्यात कमी वेळ लागणार तिला वेळ मिळणार आणि ती एक्झिक्यूट होणार. So earliest deadline first is the optimal scheduling algorithm on preemptive systems. ज्या preemptive असतात, प्रायोरिटी बेस्ड सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो. So earliest deadline first has a utilization bound of 100% with scheduling periodic task which has deadlines equal to their periods. So earliest deadline first can guarantee all the deadlines are met if the total processor utilization is not more than 100% in system at higher loading. So this is the advantage of earliest deadline first. So there are some disadvantages also, that if one task is there which is having topmost priority, म्हणजे इमर्जन्सी आहे, पण तिला जर टाइम हा बाकीच्या डेडलाईन जो आहे तिचा बाकीच्या पेक्षा जर जास्त असेल, तर ती इमर्जन्सी असून पण साईडला पडते. फॉर एक्झाम्पल, टास्क 3 ला 2 मिनिट लागणार, टास्क 5 ला 2.5 मिनिट लागणार, टास्क 7 ला सपोज जर 4 मिनिटं लागणार असतील, बरोबर. पण टास्क 7 जी आहे ती एकदम इमर्जन्सी कंडिशनची टास्क आहे, म्हणजे जी एक्झिक्यूट लगेच व्हायला पाहिजे, पण ती का लगेच होणार नाही, कारण त्याचं रिझन काय, की टास्क 3 पहिले 2 मिनिट वाली पूर्ण होईल, मग टास्क 5 2.5 मिनिट वाली पूर्ण होईल, आणि मग टास्क 7 जी 3 मिनिटाची आहे, पण ती हायेस्ट इमर्जन्सी वाली होती, तर ती 3 नंबरला एक्झिक्यूट होईल, लगेच एक्झिक्यूट होण्याच्या ऐवजी. बरोबर. राऊंड रॉबिन काय होतं, प्रत्येकाला थोडा थोडा वेळ मिळणार, बरोबर. पण त्याच्यात अडचण काय होती, प्रत्येकाला थोडा थोडा वेळ मिळणार, पण एखादी इमर्जन्सी असून पण ती तेवढ्याच वेळेत पूर्ण होणार जेवढ्याचे ती पूर्ण व्हायला पाहिजे. फक्त काय होतं की ती थोडीफार एक्झिक्यूट झालेली असणार आहे, हे त्याचं लिमिटेशन होतं. मग ते लिमिटेशन अर्लिएस्ट डेडलाईन फर्स्ट, की ज्या टास्कला सगळ्यात कमी वेळ लागतो ती टास्क पूर्ण करून घ्यायची. इथे तो आपण राऊंड रॉबिनचा प्रॉब्लेम ओव्हरकम केला. पण याला इश्यू काय आहे, की एखादी जी शेड्युलिंग आहे ती एकदम इमर्जन्सी असू शकते, पण तिला जर थोडासा वेळ जास्त लागत असेल तर ती लगेच एक्झिक्यूट होण्याच्या ऐवजी ती थोड्या वेळाने एक्झिक्यूट. ओके, सो दॅट इज अर्लिएस्ट डेडलाईन फर्स्ट. And the last, the limitation of EDF, earliest deadline first, is solved in this rate monotonic fixed priority preemptive scheduling. So rate monotonic or fixed priority preemptive scheduling is commonly used in real-time system in which the scheduler checks at any given time the processor executes higher priority tasks with shorter period of all those tasks are currently ready to execute. जेवढ्या रेडी टू एक्झिक्यूट टास्क आहे, बरोबर, त्याच्यात सगळ्यात जास्त प्रायोरिटी कुठल्या याची आहे, ती टास्क एक्झिक्यूट होते आहे की नाही हे कंटिन्युअसली शेड्युलर चेक करत असतो. जो शेड्युलर आहे, शेड्युलिंग अल्गोरिदम जो शेड्युलर रन करतो, तो शेड्युलर कंटिन्युअस काय चेक करतो,
की शॉर्टर पिरियड ऑफ टाइमचा जो काही टास्क आहे, म्हणजे सपोज 3 टास्क आहे, जसं मी आता उदाहरण दिलं तुम्हाला की टास्क म्हणजे 10 टास्क पैकी 3 टास्क असे आहे की तिला खूप शॉर्टर टाइम लागतो, जसं की टास्क 3 ला 2 मिनिट, टास्क 5 ला 2.5 मिनिट, टास्क 7 ला 3 मिनिट लागतात. तर या तिघांचा टाइम कमी झाला ऍज कम्पेअर टू बाकीच्या टास्क पेक्षा, बरोबर. सो काय केलं जातं की ह्या तिघांमध्ये जिची प्रायोरिटी हाय ती एक्झिक्यूट होणार. म्हणजे जो ईडीएफचा प्रॉब्लेम होता अर्लिएस्ट डेडलाईन फर्स्टचा, तर त्याचा प्रॉब्लेम कुठे ओव्हरकम होतोय, तर रेट मोनोटॉनिक. रेट मोनोटॉनिक म्हणजे काय की जरी डेडलाईन कमी आहे पण त्यातल्या त्यात फ्लक्च्युएशन होऊ शकतात प्रायोरिटीनुसार. ओके, सो टास्क विथ हायर रिक्वेस्ट रेट, that is shorter period, will have the highest priority. The preemptive scheduler has a clock interrupt task which provides with options to switch after the task has a given time slice. So fixed priority preemptive scheduling has the advantage of making sure that no task acquire the processor for any longer time than the time slice. म्हणजे जो काही राउंड रॉबिनचा प्रॉब्लेम होता तो ओव्हरकम होतो फिक्स रेट मध्ये, आणि अर्लिएस्ट डेडलाईनचा जो प्रॉब्लेम होता की जी शॉर्टर आहे तीच एक्झिक्यूट होणार, तर तसं नाही. शॉर्टर तर एक्झिक्यूट होणारच, पण त्या शॉर्टर मध्ये पण जिची प्रायोरिटी जास्त ती पहिले एक्झिक्यूट होणार. म्हणजे दोघांचा जो प्रॉब्लेम आहे तो इथे ओव्हरकम होणार. But this scheduling scheme has a disadvantage as the priority of execution is given to higher priority task, where the lower priority task has to wait for indefinite amount of time. Indefinite amount of time. So rate monotonic or preemptive scheduling is different than the cooperative scheduling, in which a task run continuously from start to end without preempting by the other task. म्हणजे जी काही कोऑपरेटिव्ह शेड्युलिंग आहे तिच्यापेक्षा पण डिफरंट आहे, बरोबर. कोऑपरेटिव्ह काय करतं, टास्क 1 एक्झिक्यूट झाली मग टास्क 4 रेडी आहे, मग 4 एक्झिक्यूट करा पूर्ण वेळ, बरोबर. तो एक प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम पण इथे ओव्हरकम होतो, ज्याच्यामध्ये जी टास्क जास्त गरजेची आहे ती पहिले एक्झिक्यूट होणार. ओके, देन इन दिस शेड्युलिंग द डेडलाईन शुड बी इक्वल टू द पिरियड्स अँड फिक्स प्रायोरिटी लेड्स टू स्टार्वेशन अँड डेडलॉक्स. डेडलॉकला आणि स्टार्वेशन अवॉइड करण्यासाठी ज्या टास्कचा डेडलाईन सगळ्यात कमी तिला हायेस्ट प्रायोरिटी द्यायची, बरोबर. जेणेकरून जे काही डेडलॉक्स किंवा स्टार्वेशन जी कन्सेप्ट आहे की एकदा टास्क हॉल्ट झाली की बाकीच्या टास्क पण एक्झिक्यूट होत नाही, तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ओव्हरकम होतात. सो ऑल दिस scheduling algorithms are there. Each scheduling algorithm has its own advantages, disadvantages. So it depends upon you for which application, which type of scheduling algorithm you will choose. You can choose cooperative scheduling, you can choose round robin scheduling, you can choose earliest deadline first scheduling, you can choose rate monotonic fixed priority preemptive scheduling. So all these scheduling algorithms you can check one by one. Is it clear? The 4 types of algorithms. Is it clear? Yes, sir. Yes, sir. So we have seen the context switching, we have seen the scheduling algorithm properties, timing properties, the 4 algorithms also we have seen. So in next period we are going to see the features of RTOS, like watchdog timer, semaphore, then types of semaphore. We have already seen what is semaphore. Semaphore is actually the key for using the resources. There are 3 types of semaphore: binary, counting semaphore, mutex semaphore, and then finally the deadlock. Deadlock is very important concept in case of RTOS. Okay. So I hope these topics are clear to you.
This is very easy unit as compared to other units, because you have to just study what is meant by real-time operating system. In real-time operating system, you have to study the operating system concepts. What is kernel? What are the features provided by the RTOS, etc.